गोष्ट माणसाकडे. आमच्याशी चर्चा का नाही करत आहे सरकार? बाकी सगळ्या लोकांशी तुम्ही चर्चा करता, सगळ्या लोकांसाठी उपलब्ध असता, मग आमच्या या भगिनीसाठी तुम्ही उपलब्ध का नाही आहात हा माझा प्रश्न सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. का उपलब्ध नाही आहात तुम्ही? माझी विनंती आहे सन्माननीय नांदगावकर साहेबांना, सन्माननीय राजसाहेबांना की मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रश्नाचा त्यांनी तोडगा काढावा. तर नाही निघाला तर मला असं वाटतं आपल्याला वेगळी बैठक घ्यावी लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता सरकारमध्ये नसली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता ही रस्त्यावर आहे हे शासनाने पण लक्षात ठेवावं. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आणाल, तुम्ही बाहेरचा कंत्राटदार आणाल काय? मी असं ऐकलं कोणतं राजस्थानवरनं कंत्राटदार येणार आहे. तुम्ही कंत्राटदार आणाल, पण इथे हातात झाडू घेऊन कुठला कामगार आणणारा? तिथला आणणारा राजस्थानवरनं, आणि तो तिथला आला तर त्याच्या पायाने परत जाईल का ह्याचा एकदा विचार करा. आणि ही धमकी नाही, ही वस्तुस्थिती आहे. आमच्या महिला या रणरागिणी आहेत, त्यांच्या हे आपलं अल्टिमेट गोल नाहीये. आपला अल्टिमेट गोल आहे आपल्याला ते काम अडवायचं आणि आपल्या लोकांसाठी काम द्यायचं, हा आपला उद्देश आहे. त्याची ही सुरुवात आहे. शेवटपर्यंत आपल्याला हा लढा लढायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक आपल्या बरोबर असेल ही ग्वाही आपल्याला देतो. पण आगे बढो हम कपडा सांभाळते असं चालणार नाही. आपल्याला खांद्याला खांदा लावून लढावा लागेल. त्याच्यासाठी आपण सर्वांनी मानसिक तयारी करूया आणि शासनाच्या या निर्णयाविरोधात कणखर आवाज आपण सगळ्यांनी उठवूया. त्या सर्व गोष्टींसाठी आपल्याला ईश्वर शक्ती देवो ही प्रार्थना करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो. तोच लढा आपल्याला शत्रू कोण आहे समोर हे न बघता लढायचं आहे एवढी एक विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समन्वय समिती आणि स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान याच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा सन्माननीय राजसाहेबांची भेट घेतली आणि विषय महिला बचत गटांचा आहे, महिला सहकारी संस्थांचा आहे, बेरोजगार सहकारी संस्थांचा आहे, औद्योगिक सहकारी संस्थांचा आहे, सहकारी संस्था आणि बचत गट, महिलांचे बचत गट यांच्यासाठी अगदी राज्यभर पुढाकाराने काम करणारे असे आमचे नेते ज्यांनी मागच्या काही वर्षात स्पेशली सांगायचं झालं तर कोरोनाच्या काळात महिलांना मोठ्या प्रमाणात हे ग्लोबल टेंडर 100% रद्द होणार, 100% रद्द होणार. प्रश्न तिथे जनतेचा, करेक्ट, प्रश्न तिथे जिथे जनतेचा, त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी मार्ग निघणार आणि हे टेंडर रद्द होणार. कारण एका बाजूने सरकार म्हणतंय की बाबा आम्ही गोरगरीब लोकांना, सर्वसामान्य लोकांना, महिला माता भगिनींना या ठिकाणी काम देतोय आणि दुसऱ्या बाजूने आतनं दलाली खाण्यासाठी, मलिदा खाण्यासाठी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात हे टेंडर घालतंय. परंतु आता हे चालणार नाही. कारण या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे चालू देणार नाही. माझ्या अगोदर शालिनी वहिनी असतील, संगीतदादा सर, राजा चौधरी साहेब असतील, संजय नाईक साहेब असतील, या लोकांनी सांगितलंय. परंतु संजय नाईक साहेबांचं भाषण तुम्ही नीट ऐकलंय ना? सगळ्यांनी ऐकलंय का? नाहीतर काम आम्ही करायचं आणि झेंडा पुन्हा दुसऱ्याचा. काम पडलं की मनसे आणि बाकीच्या गोष्टी आल्या की मग इतर लोक. कारण आता तुम्ही सगळ्यांना ओळखलंय या ठिकाणी राज्यामध्ये, मुंबई शहरामध्ये काय चाललंय. कुठल्या पक्षाचा नेता जनतेसाठी काम करतोय. टीव्ही लावला, हो हा इकडे गेला, तो तिकडे गेला, हा गद्दार का, हा चांगला, त्याला ईडीत गेला का, तो काय केला,
लोकांना कसं बसवायचं, स्वतःची घरं कशी भरायची यात ते सगळे मशगूल आहेत. परंतु या राज्यामध्ये एकमेव नेता सन्माननीय राजसाहेब ठाकरे की जो गोरगरीब लोकांसाठी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करतो. राजसाहेब ठाकरे एकमेव असे नेते की जे बोलतात ते करून दाखवतात. खरं आहे का नाही? बरोबर आहे का नाही? त्यामुळं 100% तुम्हाला या ठिकाणी न्याय मिळणार आहे. आणि या ठिकाणी मी बाळा नांदगावकर साहेबांना विनंती करतोय, साहेब आज या ठिकाणी तुम्ही आलात. बाळा नांदगावकर हे नाव संपूर्ण मुंबई शहराला, अख्खा महाराष्ट्राला परिचित आहे. आणि ज्या ठिकाणी राजसाहेब ठाकरेंनी बाळा नांदगावकर साहेबांना पाठवले त्या ठिकाणी यश निश्चित येणार आहे. 100% यश येणार आहे. मी जास्त बोलणार नाही, परंतु राजसाहेब ठाकरेंकडे आपण आलाय. पुढचं आपल्याला काही करावं लागणार नाही. कारण या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून या सरकारला मी सांगू इच्छितोय की कायद्याचं पालन करा. या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी आलेले आहेत. त्या ठिकाणी काय ठरावं की मुंबईमध्ये हे जर असे छोटी छोटी कामं असतील तर ते महिला संस्थांना ते हरकत ठराव. महापालिकेचा कायदा आहे ना, मग जो कायदा आहे तो सरकारने medicines before food, medicines after food, medicines empty stomach. An average diabetic person takes around 3 medicines in a day. Just imagine the kind of toxic काम करू शकणार नाही. कारण या ठिकाणी माझ्या अगोदर सगळ्या नेत्यांनी सांगितलंय की त्याने जर हे काम घेतलं तर त्याला काय होईल. परंतु याच्या पुढे जायची गरजच नाही. कारण ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लक्ष घातलंय 100% तिथे यश येणार. हे टेंडर रद्द होणार. तुम्ही कुणी कसली काळजी करायचं कारण नाही. कारण खूप वेळ झाला नांदगावकर साहेबांना बोलायचंय. जाता जाता एवढं सांगतो की शालिनी वहिनी ठाकरेंनी ज्या तळमळीनं, ज्या तडफेनं हा प्रश्न उचलून धरलाय. कारण तुम्ही लोक शालिनी वहिनीला भेटला, शालिनी वहिनीने आम्हाला फोन केला आणि राजसाहेबांनी 5 मिनिटात वेळ दिला. बाळा नांदगावकर साहेब अंगणेवाडीला होते. परंतु ज्या नांदगावकर साहेबांना सांगितलं की साहेब आपल्या मुंबईतल्या माता भगिनींचा प्रश्न आहे, त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की मी 100% येतो. आणि त्या ठिकाणचा दौरा अर्धवट ठेवून या ठिकाणी बाळा नांदगावकर साहेब आले. ही तडप ही तुमच्यावर असणारा जीव आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे आपण सगळेजण या सर्व लोकांच्या पाठीशी उभं राहाल याची मला खात्री आहे. या ठिकाणी मी समन्वय समितीचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण ते देखील खूप तळमळीनं तुमच्यासाठी काम करतात. त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्या या लढ्यात सन्माननीय राजसाहेबांनी आपल्या पाठीवर हात ठेवलेले आहे. आपण आज तिथे याचा आक्रोश केलेला आहे. आता मी विनंती करतो आमच्या पक्षाचे नेते माजी गृहराज्यमंत्री श्री बाळा नांदगावकर साहेब यांना की आपण सभागृहाला संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, वरवदन काळ ठाकरे या महापुरुषांना अभिवादन करतो. व्यासपीठावरील आमच्या भगिनी शालिनीताई, माझे सहकारी दिलीप, संदीप, संजय, समन्वय समितीचे सन्माननीय वानखेडे साहेब, त्यांची समन्वय समितीच्या गावडीताई आणि सहकारी, त्यांच्या राजा चौधरी, व्यासपीठावरील सर्वच माझे जुने सहकारी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या माता भगिनी, खरं पाहता मी अंगणेवाडीला होतो. मला शाळेत
असं असं आहे आणि आम्ही मेळावा ठेवलेला आहे, त्याला आपण आलो तर बरं होईल. थोडा काळापासून आहे प्रवासामध्ये झोप होत नाही, पूर्ण झाली, थोडा त्रास आहे, पण ठीक आहे. आणि मी शांतीला सांगितलं मला थोडं मुंबईत पोहोचू द्या, मी नक्की येणार. महिलांच्या दृष्टीने मला विषय समजून सांगितला. साहेबांना आम्ही भेटलो होतो आणि साहेबांनी या मेळाव्याला अशी परमिशन दिलेली आहे आणि आपण आले तर बरोबर म्हटलं नक्की येतो, काय विषय कारण शेवटी मुंबईचा विषय आहे, याच माता बहिणींचा विषय आहे. वर्ष काम करणाऱ्या इतर स्वयंसेवक सहकार्य त्यांचा विषय आहे आणि मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय, त्याला आपण जायलाच पाहिजे. आणि म्हणून भराडी देवीचं आंगणेवाडीतून दर्शन घेतलं आणि म्हटलं आता जाऊया महिलांना सांगायला, आता घे भरारी आणि तुम्ही नक्कीच भरारी घ्यायला सज्ज झाला असेल असं मी समजतो. माझ्या अगोदर 9 लोकांनी भाषण केलं, आता मी 9वा बॅट्समन. मी सन्मान्य बाळासाहेबांची भाषण असायची त्यावेळेला आम्ही मांडी घालून बसायचो. तुम्ही आता खुर्चीवर बसला 2-3 तास बसले तर काय त्रास होतो त्याची मला लागली. आणि एवढे वक्ते असल्यानंतर एकच विषय एका मागोमागे एक तर किती वेळ ऐकायची त्यालाही मर्यादा आहे. नेहमी एक गोष्ट सांगतो, ग्रामीण भागात असाच एका वक्त्याला बोलवलेला असतो. तो वक्ता खूप चांगलं भाषण करतो, लोक पण त्याच्या भाषेला दाद देतात. वक्ता आणखी त्याचा गुरु चढतो, तो आणखी रंगातून भाषण आणखीन वाढवतो. शेवटी लोकांना काय लोक टाळ्या वाजवायला लागतात, तरी वक्त्याला कळत नाही काय करावं. वक्ता वाटतं मला टाळ्या वाजवतात मी आणखी, तुम्ही आता टाळ्या वाजवत असाल ना आम्हाला, काय आम्ही आणखी जोरातच बोलणार नाही का. तो वक्ता आणखी नाही बोलत असतो. शेवटी रात्रीची वेळ असते बघ ग्रामीण भागामध्ये, रात्री थोडे कार्यक्रम झाले लोक असतात. शेवटी एकदा तिकडून तू काठी घेऊन तो काठी घेऊनच उठतो. ओ काका काय तुम्ही काठी घेऊन उभे राहिले, साहेब तुम्ही बोला, तुमचं भाषण चालू द्या. मी काय काठी तुमच्यासाठी नाही काढलेली, तुम्हाला इथं कोणी आणलंय ना त्याला मी पाहतो. कळलं का. आता मला सांगा किती वेळ तुमच्या एक विषय तुम्ही एवढा बोलला. आता काय भराडी देवीचा आशीर्वाद मी घेऊन आलोय आणि तुम्ही सगळेजण जाऊन राजसाहेबांचा आशीर्वाद घेऊन आले. त्याच्यामुळे काय तुम्हाला अडचण मला वाटत नाही. लक्षात होती मी लोकांजवळ भाषण करणार नाही, मी खरंच त्याच्या विषयावरती बोलू शकतो. कचरा विषय खूप मोठा आहे. तो मुंबईतून निघतो तो पार देवळाच्या डम्पिंग ग्राउंड कडे म्हणजे जाताना प्रवासामध्ये काय काय होतं त्याची कल्पना बरीचशी तुम्हाला आहे. पण त्या विषयामध्ये फार जाण्यात काही पॉईंट नाही. पण तुमची भावना रास काय. महानगरपालिकेच्या अडचणीच्या काळामध्ये जेव्हा कोणी तुमच्या सोबत नव्हतो तेव्हा आम्ही सोबत होतो.
आम्ही तुमचं काम करतो. मग तो 26 जुलैचा पडलेला पाऊस असो, कोरोना आला होता त्या कोरोनाच्या काळातला असो, इतरही गेले वर्षानुवर्ष तुम्ही काम करताय. आणि म्हणून भूमिपुत्रांचा हा जो लढा आहे तो चुकीचा मानला जातो. या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातील लोक असतात. दत्तक वस्ती योजना ह्या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांच्या आहेत, वेगवेगळ्या पक्षातील लोक त्याच्यात काम करतात. त्याच्यात पक्षाचा विषय घेत नाही. तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बॅनर खाली आलात म्हणून हा पक्षाचा विषय नाही. राजसाहेबांकडे आलात म्हणून हा पक्षाचा विषय नाही. तुम्हाला वाटलं की आता कोणाचा दरवाजा ठोकून काहीच होणार नाही, तर हा एकच दरवाजा ठोकला तर काहीतरी होऊ शकतं. कारण साहेबांनी जर कोणाला सांगितलं तर त्यांना माहिती साहेब कधीच चुकीचं सांगत नाही. सामान्य लोकांचा विषय असतो त्यावर ते लक्ष घालतात. आता परवाच बघा ना, आमच्या निवडणूक आयोगाचं चाललं होतं शिक्षकांचं. आलो काहीतरी आता आज होतं बाजूला बातम्या काहीतरी आता पण काहीतरी चालू होतं, पाहू काय करायचं. त्याच्यामुळे साहेबांनी हे लक्ष घातल्यामुळे मला सांगितलं तुझ्या त्याला आश्वासन देईल, चिंता करायचे कारण नाही. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मला वाटत नाही खूप काही लढायला लागेल. रस्त्यावर उतरावं लागेल. आपण नेहमी रस्त्यावर असतो. तुमच्यासारख्या लढणाऱ्या लोकांना रस्त्यावर ठेवू नका. किती दिवस आमच्या लोकांना रस्त्यावर ठेवणार? आपण रस्त्यावर लढायची काहीतरी हात पाठवा ना. तुम्हाला रस्त्यावर याची वेळच येणार नाही. त्याला विसरू नका. बापू बोलले रस्त्यावरती आता खूप लढाई लढलो. किती कोर्ट केसेस घेणार, किती मारामाऱ्या करणार, किती जेल कस्टड्या भोगणार, नाही का? आता कुठेतरी लोक गेली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्यालाही लढाई करायची असते. पण गरज लागणार नाही असं मला वाटते. आणि मीटिंग संपल्यानंतर मी साहेबांशी बोलेल. साहेब आता एखादा कामात गेलो पुढे तर बोलता आलं नाही मला. मुख्यमंत्र्यांची मी नक्की वेळ घेतो. आणि हे जे काही ग्लोबल चाललंय त्याच्यात मला अशी काही बोलले तुम्ही बोलले गावडे काही बोलल्या माझ्यावर नाही पण बोलले आमच्या देशाचाही त्याचं म्हणणं की अरे तुम्ही 4 वर्ष आणि 300-350 कोटी रुपये खर्च करत होतात ना. आता 1200-1300 कोटी तर 4 वर्षांनी खर्च करणार असाल. आम्ही त्या स्वयंसेवकाला 180 रुपये देतो. तुम्ही याची 750 रुपये बरोबर ना? 750 रुपये देणार. कशाला मुंबई स्वच्छ करायला ना? अरे मग ते आम्हाला द्या. तुमचा उद्देश काय? मुंबई स्वच्छ पाहिजेत ना. तुम्ही सरकारमध्ये नव्हता त्यावेळेला मुंबई स्वच्छ आम्हीच करत होतो. आता तुम्ही सरकारमध्ये आला तर कोणाला तरी कशा घालण्यापेक्षा आमच्या घरात द्या ना. आम्हाला आमच्या मुलाबाळाच्या कशात आम्हाला घाल तोंडात घालते घालून चुकाचे चुकीचं काय? मागणी रास्त आहे. चुकीची मागणी मला वाटत नाही. आणि मला तेच जर गोष्ट तुम्ही करून दिली तर विषय येणार नाही. आता कसं काय म्हणजे तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा ते कसं टेंडर बसवायचं, काय बसवायचं. नाहीतर तुम्ही एवढ्या योजना आता लेख लाडकी योजना आणली, एवढ्या महिलांना रोजगार देणार, लाख 1.5 लाख पण तुम्ही 10 लाख 20 लाख किती देणार? अरे मग ह्या महिला रोजगाराला आहेत त्यांना का घरी बसवताय? साधा प्रश्न आहे. काल परवा बजेट झालं, अजितदादांनी बजेट मांडलं.
12,500 योजना महिलांसाठी जाहीर केलेली आहे. आम्हाला आनंद आहे. पण सरकारला पैसे द्यायचे नाहीत, पैसे महापालिकेला द्यायचे आहेत. आणि महापालिकेला पैसे आम्ही देतो त्यातून ते पैसे देणार आहे. पैसे कोणाचे? आमचे पैसे आम्ही देणार. तुम्ही आमच्या आम्ही तुम्हाला तुमच्याकडे मागतोय. पण कशासाठी? मुंबई स्वच्छच करण्यासाठी. मुख्यमंत्री महोदयाला परत पाणी मारायला जायची वेळ येणार नाही. येतच नाही. इंदोरला संदीप बोला, इंदोरला पहिला नंबरचं मिळालं. इंदोरची लोकसंख्या किती आहे आणि मुंबईची लोकसंख्या किती आहे? मागे सुरतला मिळत होतं. सुरत खूपसुरत आहे. अरे मुंबईची लोकसंख्या बघा ना. तरी पण ही माझी लोक, माता भगिनी माझ्या, मुंबई स्वच्छ ठेवत होती. मग तुमचा विश्वास नाही लोकांवरती? राज्याच्या प्रमुखांना आपल्या लोकांवरती विश्वास असला पाहिजे. दाखवून बघा. जर कमी पैशामध्ये एवढी स्वच्छ मुंबई जर ठेवत होती, वानखेडे साहेबांनी खूप व्यवस्थित सांगितलं. ती खूप गोष्ट खरी आहे. का आम्ही श्रम भागात तुम्ही उभे देतो, आम्हाला कल्पना ना काय परिस्थिती असते. तिकडच्या नाल्याची अवस्था काय असते, तिथल्या कचऱ्याच्या डब्याची अवस्था काय असते, रस्त्यातली काय अवस्था असते. नाल्यामध्ये फिरणाऱ्या लोकांना, गल्ली गल्ली जाणाऱ्या लोकांना पूर्वी हाऊस गल्ल्या होत्या, अजूनही आहेत हाऊस गल्ल्या. म्हणजे माणूस झाडू मारताना वरून तू काय करणार काम? पूर्वीच्या काळामध्ये विष्ठा घेऊन जायचं होतं. लोकांनी मेहनत केलेली आहे. या लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांच्या पत्रात मिळालं पाहिजे. ही जर मागणी ते हक्काने करत असेल तर मला चुकीची वाटत नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत. एक सोडून 2 उपमुख्यमंत्री आहेत. मी बोलतो ब्रह्मा विष्णू महेश आहे असं करू आपण. बाबा तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश आहेत, इकडे सगळ्या देवी आहेत. देव देवतांचे आशीर्वाद त्या सगळ्या देवी वरती बसतात डोंगरावर. बघा बाबा त्यांनी त्रिशूळ विषयी काढण्यात आलं तर नक्की तिघे जण म्हणून निर्णय घेतील अशी माझी खात्री. फार सकारात्मक. माझ्या डिक्शनरीमध्ये तो नो वर्ड नाही. येस, इम्पॉसिबल काहीच नाही. आय एम पॉसिबल. सगळं पॉसिबल. आणि वेळ कुठं लागतोय त्याला? ते जर काय रद्द केलं संपला विषय. कुठला वेळ लागतो त्याला? आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगतो, तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल. राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आता साहेबांशी ताबडतोब बोलून त्याची वेळ निश्चित करतो. तुमचं वास्तव जे आहे, तुमची मागणी किती बरोबर आहे नक्की त्यांना सांगू. सरकार कोणाच जरी आलं तरी निवडणुकीमध्ये बऱ्याच गोष्टी साधन सामुग्री लागत असते. त्या साधन सामुग्रीसाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे ते दुसरं टेंडर काय बोलत ना तुमच्या शौचालयात आले, हा तुम्ही हे टेंडर होत नाही त्याला ते शौचालयाचा आधार काय तुम्ही मला काय करायचं. त्यामुळे तुमची साधन सामुग्री तुम्ही घ्या. इलेक्शन लढवायचे ना. पण माझ्या माय माऊलीची जी इच्छा आहे ती पूर्ण करा. ती तुम्हाला आशीर्वाद द्या. आणि भले माणसं वाईट माणसं चांगलंच बोलावं.
तर आमचंही चांगलं करा, एवढी साधी मागणी आहे, मोठी मागणी नाही. आता मी कडक भाषेत बोलू शकतो, जहाल भाषेत बोलू शकतो, पण गरज नाही मला वाटत. आता एवढे लोक जहाल बोलले, आता आपण नवाळा बोलावं नाही का? काय काय सांगितले त्याच्यामुळे म्हटलं आहे, एवढी बोलले तर बोलायची गरजच नाही ना. कोणतरी बोलला पाहिजे बाबा, नाही ठीक आहे तुम्ही करून द्या, आमच्या महिलांच्या वतीने आम्ही तुमचा सन्मान करू, सत्कार करू, त्यामुळे तुम्ही चिंता करायचं कारण नाही. निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, या टेंडेन्सचा विल्हेवाट लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि 2 बाबींच्या अभिनंतर तुम्ही टाळ्या वाजवून करायचे. पहिली गोष्ट, सन्माननीय वानखेडे, गावडेबाई आणि त्यांची जी समन्वय समिती, नेहा कदमताई आणि त्यांची टीम गेले कित्येक वर्ष तुमची लढाई लढताय आणि अजूनही लढत राहणार आहे, म्हणून त्यांचं जोरात टाळ्यावर आणि दुसरं, तुमच्यावर आलेले संकट जे आहे ते संकट दूर करण्यासाठी सन्माननीय सौभाग्यवती शालिनीताई, सन्माननीय दिलीप धोत्रे, सन्माननीय देशपांडे संदीप यांच्यासाठी आणि राजसाहेबांसाठी सुद्धा जोराने मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. गेले 2:45 सुरू झालेलं कार्यक्रम आहे, तुम्ही साधारण 2 वाजल्यापासून आलेला आहात, कारण त्याच्यापेक्षा अगोदर साधारण 3 तास झालेले. तेव्हा काही तुमचा मी अंत जास्त पाहत नाही आणि कोणतरी तिकडून काठी घेऊन उभा राहील याची वाट मी पाहत नाही. आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा. आपण निश्चित विजयी होऊ याची मी तुम्हाला खात्री देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नांदगावकर साहेब. साहेबांच्या या सकारात्मक मार्गदर्शनाने आम्ही नेहमी लढत असतो आणि हा